महिन्यानंतर ते कापडामधून गाळून ते आपण फवारणी कशा यासाठी आपण करू शकतो. म्हणजे आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत आणि हे शेतकरी प्रवृत्तीच्या गटाने भविष्यात तयार करायचं. त्याच्यानंतर पुढे जाऊन आता मी सांगेन की ही झाली नैसर्गिक शेतीचे आपले महत्त्वाचे घटक. आता त्याच्यानंतर महत्त्वाचं जे आहे की त्याच्यामध्ये नैसर्गिक शेतीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जमीन ही आपली कधी मोकळी सोडायची नाही. ही जमीन ही जी आहे ही वर्षाचे 365 दिवस आच्छादित असली पाहिजे, झाकलेली असली. आज तुम्ही भाजीपाला शेती करताना बघताय ना, आपल्या एकदा आपण मांडवावरती सांगितलं गेलो की त्यातला प्लास्टिक टाकून शेती केली जाते, कलिंगला पिकवलेला. बघितलं का प्लास्टिकची शेती? परंतु हे प्लास्टिकचं मल्चिंग जे आहे, मल्चिंग पेपर ज्याला म्हणतात, हे प्लास्टिकचं मल्चिंग तुमचं पीक झाल्यानंतर काढून घेता येतं का? नाही. तर काय होतं, जमिनीमध्ये तसंच तुकडे तुकडे होऊन जातं. बरोबर आहे. नाही, प्लास्टिकच्यामुळे जमिनीची पण सुधारणार आहे की खराब होणार आहे? मग आपल्याला आजच्या काळामध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला आपले जे जैविक घटक जे आहे, उदाहरणार्थ आपल्या पिकाचे अवशेष असतील, नसकट असतील, पेंढा असेल, तो आपल्याला पिकामध्ये चांगला ओळखून वापरायचा. त्याच्यामुळे काय होईल, जमिनीवरती आच्छादन किंवा कव्हर. आता हे आच्छादनाचे फायदे काय असणार आहे? तर आच्छादनामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणी गवत येणार नाही, राग येणार नाही. जर तुम्ही भाजीपाला शेती करत असाल, भाजीपाला जर सरीमध्ये जर लावत असाल तर तुम्हाला हा प्रयोग करून बघता येईल. त्या सरीमध्ये मधली जागा घ्यायची, ते गवतांनी झाकून टाकायची. मग कुठलंही गवत असेल, ते आपण बेवणी केलेलं ते गवत असेल त्याच्याने झाकलं तरी चालू शकतो. म्हणजे हे करून आपलं जमीन जी आहे ती उघडी त्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची. याच्यामुळे काय होणार आहे, पिकामध्ये आपल्याला तणांचा नाश त्या ठिकाणी ऑटोमॅटिक होईल, नियंत्रण तणावर होईल. दुसरा फायदा काय होईल, पिकाला पाण्याच्या पाळी सतत द्यावी लागते. ते पाण्याच्या पायांमध्ये आपल्याला अंतर ठेवता येईल. जी 2 दिवसांनी पाणी द्यावं लागते ते 4 दिवसांनी 8 दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी होईल, कालांतराने हा जो पण जे काय आच्छादन दिलेलं आहे तो कुजल्यावरती त्याचं जमिनीमध्ये खतात रूपांतर होईल, ह्युमसमध्ये रूपांतर होईल. त्याच्यामुळे कार्बनची मात्रा त्या ठिकाणी वाढेल. म्हणजे